नमस्ते. आभाने एका छोट्या पण टुमदार दिसणाऱ्या घराचा दरवाजा ठोठावला. एका बाईंनी दार उघडलं आणि ती म्हणाली, काय काम आहे तुमचं? तुमच्या घरी मी पेइंग गेस्ट म्हणून राहू शकते? आभा म्हणाली, एकटीच आहेस? त्या बाईने विचारले. हो, मी इथे शिक्षणासाठी आलीये आणि इथून कॉलेज जवळ पडेल म्हणून मी इथे जागा बघते आहे, आभा म्हणाली. त्या बाईंनी आभाला वरून खालपर्यंत निहाळत बोलायला सुरुवात केली. तसं घर काही फार मोठं नाहीये. वर एक मुलगा राहतो. ती खोली मोठी आहे पण तो फार जुळून घेत नाही. पण मी त्याला विचारून घेते. तू राहणार असशील तर सांग, आपण पार्टिशन टाकून घेऊ. चालेल, आभा म्हणाली. त्या बाई तिथून गेल्या आणि काही वेळामध्ये खाली आली. तिच्या बरोबर एक काळा सावळा मुलगा होता जो अत्यंत सभ्य वाटत होता. त्या मुलाने एक नजर आभाकडे पाहिलं आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला. ये, तो मुलगा केल्यावर त्या बाई बोलल्या. थँक्स, आभा म्हणाली आणि ती त्या खोलीचं निरीक्षण करून पुन्हा खाली येऊन तिचं सगळं सामान खोलीत घेऊन गेली. आभा 19 वर्षाची मध्यमवर्गीय घरातली, आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. ती अभ्यासात सुद्धा हुशार होती. ती ग्रॅज्युएशन करण्यासाठी घरापासून लांब राहायला आली होती. तिने बऱ्याच जागा पाहिल्या होत्या पण प्रत्येक जागेवर तिला काही ना काही प्रॉब्लेम दिसत होते. बऱ्याच जागा पाहून ती मोठ्या आशेने ही जागा पाहायला आली होती. वर खोलीत जाण्यासाठी एक जिना होता. खोली मोठी होती आणि खोलीतून बाहेर जाण्यासाठी 2 दरवाजे होते. आभाने खोली पुन्हा एकदा निरखून पाहिली. त्या मुलाचं सामान एका कोपऱ्यात ठेवलेलं होतं. आभाने ते पाहिलं आणि दुसऱ्या कोपऱ्यात तिने स्वतःचे सामान ठेवले. तो मुलगा पुस्तकात डोकं खुपसून काहीतरी वाचत होता. आभाला तो मुलगा अहंकारी वाटला होता. आभाने तिचं सगळं सामान एकटीने लावले होते. तिला मदत करायला तो मुलगा जागेवरून सुद्धा हलला नव्हता. त्या खोलीत 3 बेड होते पण त्या मुलाने 2 बेड जोडून त्याच्यासाठी डबल बेड बनवला होता. एक बेड रिकामा होता. त्यावर ती बसली. आता तिला थोडा निवांतपणा जाणवला. काही वेळांनी ती बेडवरून उठली. तिने सामानातून कपडे काढले आणि ते समोरच असलेल्या कपाटात ठेवले. तिने अंघोळ करण्यासाठी तिचे कपडे बाहेर काढले आणि बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ करून फ्रेश होऊन आली. तो मुलगा तसंच पुस्तकात डोकं खुपसून बसला होता. आभा त्याच्या बेड जवळून पास झाली आणि तो मुलगा थोडा डिस्टर्ब झाला. त्याने पुस्तकातून डोकं वर काढलं आणि रागाने आभाकडे पाहिलं आणि तो आभाकडे पाहून बोलायला लागला. या खोलीत शांतपणे राहायचं. मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. आणि महत्वाचं, माझ्या सामानाला चुकूनही हात लावायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेव आणि मजा कर. बरं, आभा म्हणाली. आभाला त्या मुलाचं बोलणं ऐकण्यात काही रस नव्हता. ती आधीच खोल्या शोधून दमली होती. तिला झोपायचं होतं पण तिने परत एकदा त्या मुलाकडे पाहिलं. तो अजूनही पुस्तकात डोकं खुपसून बसला होता. आभा बेडवरून उठली आणि रूमच्या मधोमध खिळा ठोकायला लागली. त्या आवाजामुळे तो मुलगा वैतागला. त्याने आभाकडे रागाने पाहिलं आणि तो बोलायला लागला.
सांगितलं होतं ना शांतपणे राहायचं. पण तुम्हाला शांत राहता येत नाही का? मला शांतता लागते. मला प्रायव्हसी सुद्धा लागते. पार्टिशन कधी होईल माहित नाही. तोपर्यंत मी खोलीच्या मधोमध पडदा लावणार आहे. पडदा लावल्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आभा शांतपणे म्हणाली. त्या मुलाने मानेने नकार दर्शवला आणि त्याने परत पुस्तकात डोकं खुपसलं. तिने दोरीवर 2 बेडशीट टाकल्या आणि आता तिला थोडी तरी प्रायव्हसी मिळणार होती म्हणून ती खुश झाली आणि ती बेडवर पोहोचली. तिला पडल्या पडल्या झोप लागली. संध्याकाळ झाली पण अजूनही आभा झोपलेलीच होती. तो मुलगा जेवणासाठी बाहेर गेला. जेवण करून काही वेळात तो खोलीवर आला. त्याने त्याच्या बाजूचं कुलूप उघडलं आणि तो खोलीत शिरला. खोलीत शुकशुकाट होता, एकदम शांतता. त्याने आभाकडे पाहिलं आणि त्याच्या मनात विचार आला, कुंभकर्णाची बहीण वाटते, किती वेळ झोपली आहे आणि रात्री एकटी जेवायला कशी जाणार. पण त्याने हा विचार मनातून काढून टाकला आणि बेडवर आडवा झाला. आभा दमली होती आणि दमल्यामुळे ती अजूनही झोपली होती. पण रात्री तिला जाग आली. तिने घड्याळ पाहिले. 10:30 वाजून गेले होते. आता कुठे जेवू? आभाने विचार केला. सगळीकडे शुकशुकाट होता. आता बाहेर कुठे जाऊन जेवणार? ह्या विचाराने तिने आपल्या सामानात असलेली बिस्किटे खाल्ली आणि पाणी पिऊन ती परत बेडवर आडवी झाली. दुसऱ्या दिवशी तिला जाग आली. ती उठली आणि तिने पटापट आवरलं. तिला आता कॉलेजमध्ये जायची घाई झाली होती. पार्टिशनच्या दुसऱ्या बाजूला तो सुद्धा उठला होता. मी दाराला कुलूप लावून जाता ना? हो. आभाकडे न पाहता तो म्हणाला. आभा काही पैसे त्याला द्यायला लागली आणि ती म्हणाली, हे काही पैसे माझ्यासाठी सुद्धा एक किल्ली करून आणा. आभाने त्याच्या समोर हात पुढे केला पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. आभाने पैसे टेबलवर पुस्तकाजवळ ठेवले आणि तिथून निघून गेली. तिच्या मनात विचार चालू होते, किती आकडू आहे हा, स्वतःला काय समजतो काय माहित. ती संध्याकाळी उशिरा रूमवर आली. तो कदाचित बराच आधी रूमवर आला होता. त्याने आभाकडे पाहून विचार केला. तोंडावरून एकदम सज्जन वाटते, पण ही काय वेळ आहे यायची? ही तुमची किल्ली आणि उरलेले पैसे. त्याने आभाला किल्ली देण्यासाठी हात पुढे केला. आभाने सुद्धा हात पुढे केला आणि त्याने किल्ली आभाच्या हातावर ठेवली. तिने थोडा वेळ विचार केला आणि ती म्हणाली, थँक्यू. आभा तिथून जायला लागले. तेव्हा तो बोलायला लागला, रोज याच वेळेला येणार तुम्ही? नाही, आज मार्केटमध्ये गेले होते. महत्वाच्या वस्तू आणि पडदे घ्यायचे होते. मी खरेदी करून लवकर आले असते, पण तुम्ही कधी याल हे माहीत नव्हतं आणि येऊन कुलूप बघण्यापेक्षा मी मार्केटमध्ये हिंडत बसले. आभाने पडदे लावले. तो सुद्धा बेडवर बसला. भाडं किती देता तुम्ही? आभाने विचारलं. 1200. मी तुम्हालाच पैसे देत जाईन. तुम्ही घरमालकाला माझे सुद्धा पैसे देत जावा, आभा म्हणाली. तो काहीच म्हणाला नाही. तो जेवायला गेला. तो गेल्यावर आभाने टीव्ही चालू केला. काही वेळात तो जेवून आला. तेव्हा आभाने टीव्ही बंद केला. टीव्हीचं भाडं यात नाहीये, कारण टीव्ही माझा आहे. खोलीत शिरताना निर्विकार भाव ठेवून तो म्हणाला, सॉरी, मला माहित नव्हतं, आभा म्हणाली आणि पडद्यातून तिने रिमोट त्याच्या टेबलवर ठेवला. तो परत एकदा पुस्तक काढून वाचायला लागला.
आभाला बाहेरचं जेवण आवडायचं नाही. तर स्वयंपाकघर सुद्धा होते. पुढच्या रविवारी ती खरेदी करण्यासाठी आणि महत्वाचं सामान आणण्यासाठी बाजारात गेली आणि छोटा सिलेंडर घेऊन आली. भांडी, पीठ, तेल आणि डाळीबरोबर सगळे रेशनचे सामान ती घेऊन रिक्षाने घरी आली. तिने हे सगळं एकाच दिवशी खरेदी केलं होतं. तो घरीच होता. आभाला सामान लावताना पाहत होता, एकटक बसून. आभाने सुद्धा त्याला मदत करायला सांगितले नाही. तिला वाटलं होतं की तो तिची मदत करेल, पण तो जागेवरूनही उठला नाही. शेवटी तिनेच सगळं सामान ढकलत आणलं. तिने सगळं सामान एकदा पाहिलं आणि स्वयंपाकघरात आणलेलं सगळं नीट लावून ठेवलं आणि मग ती आंघोळीला गेली. ती आंघोळ करून आली आणि केस विंचरायला लागली. तो तिच्याकडेच पाहत होता, पण तिच्यावरून नजर हटवून तो म्हणाला, खोलीत केस पडून देऊ नका. आभा आधीच काम करून दमली होती. त्याचं बोलणं ऐकून ती चिडलीच. तुम्ही ना जास्ती करू नका, हे जरा अति होतंय. थोडी तरी तडजोड करावीच लागते. मी काय रोज रोज माझं केस धुवत नाही आणि माझं केस नेहमीच असं खाली पडत नाहीत. कधीतरी होऊ शकतं, म्हणूनच मला कोणाबरोबर रूम शेअर करायची नसते. नाराज होत त्याने पुन्हा पुस्तक उघडलं. तुम्ही तर असं बोलता की हे घर तुमचं आहे. त्याचं बोलणं ऐकून आभा स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही. ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि ती म्हणाली. तिच्याकडे एक नजर पाहत तो म्हणाला, या लोकांना मी घरातल्या सारखाच वाटतो, कारण माझ्यामुळे यांना काहीच त्रास होत नाही. माझ्याकडून सुद्धा यांना काहीच त्रास होत नाही. फक्त तुम्हीच आहात जे त्रास देण्यावरून त्रास देत असता. डोळे फिरवत आभा म्हणाली. हो का? तो चिडून म्हणाला. होच, आभा म्हणाली आणि खोलीतून बाहेर निघून गेली. ती स्मिता नावाच्या तिच्या मैत्रिणीकडे गेली. स्मिताने आभाला विचारात पाहिलं आणि ती बोलायला लागली. चिंतेत दिसतेस, सगळं ठीक ना? आभाचा राग आता उफाळून आला. मी जिथे राहते तिथे आधीपासून एक मुलगा राहतो. तो कसा वागतो ते विचार. तो इतका घमंडी आहे. मैत्रीची, स्नेहभावाची भावना नाही त्याच्याकडे आणि मदत तर करतच नाही. मला कळत नाही की इतका कसला अहंकार भरलाय त्याच्यात. आणि आता मी काय करू? त्याचा प्रॉब्लेम काय आहे? स्मिताने आभाला विचारलं. त्यालाच माहित काय प्रॉब्लेम. तोंड वेडवाकडं करत आभा म्हणाली. कसा आहे? स्मिता म्हणाली. मला तर तो वाईट वाटतो. आभा म्हणाली. अगं मी ते नाही विचारलं. वागायला, बोलायला आणि महत्वाचं दिसायला कसा आहे. घरी ये आणि स्वतः बघ. खरंच येऊ? तो मला काही बोलणार तर नाही ना? स्मिता म्हणाली. तो काय बोलणार? मी सुद्धा फाडत येते त्या खोलीचं. स्मिता तिच्या बरोबर यायला तयार झाली. दोघी रूमवर आल्या. तो टीव्ही पाहत होता. स्मिताने एक नजर त्या मुलाला पाहिलं आणि आभाच्या जवळ येऊन बसली. स्मिताने पडद्याकडे पाहिलं आणि पडद्याकडे पाहत म्हणाली. हा पडदा त्याने लावला आहे? नाही, मी. हा तसा स्मार्ट आहे आणि म्हणूनच नखरे करत असेल. स्मिता म्हणाली. असेल स्मार्ट, ते त्याचं त्याच्यापाशी. मला काय करायचं आहे? नाव काय आहे? स्मिता म्हणाली. माहित नाही. काय करतो? स्मिता म्हणाली. माहित नाही. आभा म्हणाली. किती दिवस झाले तू इथे राहतीयस? 3 आठवडे. 3 आठवडे झाले आणि तुला या मुलाची काहीच माहिती नाही. असं चालणार नाही आभा. काहीतरी माहिती पाहिजे ना. तो अनोळखी आहे. एका गोष्टीचा विचार कर. उद्या काय होईल सांगता येत नाही. काही चुकीचं झालं आणि कोणी विचारलं तर काय सांगणार याच्याबद्दल? कोण होता? काय करत होता?
आभाताचा चेहरा बघायला लागली. ते पाहून स्मिता बोलायला लागली. काय असं काय पाहतेस? विचार त्याला सगळं. तुला सगळं समजलं पाहिजे. असं फक्त पडद्यामागे बसून काही होणार नाही. मी विचारू, पण मला त्याच्याशी बोलायला आवडत नाही. तोंड वाकडं करत आभा म्हणाली. मी तर इथेच आहे की, तू विचार. आभाला प्रोत्साहन देत स्मिता म्हणाली. आभा स्मिता बरोबर उभी राहिली आणि तिने पडदा हलवून घेतला आणि त्या मुलाकडे पाहायला लागली. तो शांतपणे टीव्ही पाहत होता, पण त्याला काहीतरी चाहूल लागली आणि त्याने दोघींकडे पाहिलं, पण लगेच नजर फिरवून तो टीव्ही पाहायला लागला. तुमचं नाव काय आहे? आभामध्ये अचानक हिंमत आली आणि हिंमत करून आभा म्हणाली. तुम्ही काही म्हणाला? क्षणाचाही वेळ न दवडता तो म्हणाला. हो, तुमचं नाव काय? आभाने परत तोच प्रश्न विचारला. नाव जाणून काय करायचं आहे? त्याने आभाच्या प्रश्नाला उत्तर दिलं. मला करायचं आहे. आभाने वेळ दवडला नाही. मला माहिती पाहिजे. आभा लगेच उतरली. आपण एकत्र राहतोय, मग माहिती पाहिजे ना, माणूस कोण आहे, कसा आहे, काय करतो. त्याने भुवया उंचावल्या आणि तो बोलायला लागला. ओ हो, तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मग सांगतो की तुमच्या माहितीसाठी मी काय कोणी लुच्चा लफंगा नाही, चोर नाही. BBA करतोय आणि शिक्षणासाठीच इथे राहतोय. त्याचं बोलणं ऐकून दोघी गप्प उभ्या राहिल्या, पण दोघींना गप्प झालेलं पाहून तो बोलायला लागला. अजून काही माहिती हवी आहे? नाही, असं म्हणत त्या पडदा सारून मागे गेल्या. तर मित्रांनो, उर्वरित कथा पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करा विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.